आपण 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। राज्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आजचा वार गुरुवार आहे, तर आज गुरुवारी सकाळपासून पैसे येतील असं वाटलं होतं, परंतु लाडक्या बहिणींनो सकाळपासून पैसे आलेले नव्हते। परंतु आता या ठिकाणी दुपारी 1 वाजल्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। कारण लाडक्या बहिणींनो, कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी 4100 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। म्हणजे सप्टेंबर हप्त्याचा काल GR सुद्धा आलेला होता आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो, आज गुरुवार 1 वाजल्यापासून या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर हप्त्याची सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, 20 ऑक्टोबर पासून दिवाळी सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवरती आज या ठिकाणी दुपारी 1 वाजता 1500 रुपये जमा झालेले आहेत आणि आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये सुद्धा जमा होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी काल GR आलेला होता, काल GR आल्यामुळे गुरुवारी दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होईल आणि लाडक्या बहिणींनो, आजच लगेच 6 वाजल्यापासून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजे दुपारी 1 वाजता सर्वात अगोदर ज्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होईल त्यांना लगेच आज संध्याकाळी 6 वाजता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा होणार आहे। तर एकत्रितपणे आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सोडण्यात आलेला आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। परंतु बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं फक्त सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे पैसे वाटप होत नाहीत, तर त्यासोबतच तुम्हाला बोनसचे अजून 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच एकत्रितपणे राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे 3000 रुपये आणि या दिवाळीच्या निमित्तानं 3000 रुपयांचा बोनस सुद्धा वितरित होत आहे। तर हा बोनस बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आताच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती दिलेली आहे। त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना बोनस वाटप करत आहोत अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींना किती हजार रुपयांचा बोनस या ठिकाणी पाठवलेला आहे ते सुद्धा तुम्ही ऐकायचं आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। आज 12 वाजता लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून बोनस सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व लाडक्या बहिणींना दिवाळी निमित्त दिवाळी गोड करण्यासाठी 10 वस्तू मोफत सुद्धा वाटप होणार आहेत। त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा लाडक्या बहिणींना दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी अजून 10 वस्तू वाटप सुद्धा होणार आहेत। एकत्रितपणे दिवाळीचा बोनस किती हजार रुपयांचा वाटप होत आहे आणि आज दुपारी 1 वाजल्यापासून सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे आणि दिवाळी निमित्त रेशनधारक बहिणींना आणि फक्त लाडक्या बहिणी असणाऱ्या लाडक्या बहिणींना ज्या 10 वस्तू वाटप होत आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती देत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर एकत्रितपणे सर्व प्रश्नांची उत्तरे बघून घेऊयात। म्हणजेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेमध्ये हे पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगत आहे। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडके बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा बातम्या फिरत होत्या, परंतु अशा बातम्यांना ब्रेक लागलेला आहे। कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा मेसेज आता आलेला आहे आणि आज संध्याकाळी परत एकदा 1500 रुपयांचा मेसेज म्हणजेच बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल आणि या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामधील सर्व बहिणींना पैसे येतील, फक्त तुम्हालाच पैसे वाटप होणार नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ पाहता पाहता सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊ शकतो। परंतु लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी
सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे वितरित करत आहोत, परंतु हे वितरण करण्या अगोदर सर्व बहिणींची तपासणी करत आहोत, कारण या लाडक्या बहिणींना फक्त 2 हप्त्यांचे पैसे द्यायचे नाहीत. याच लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त 10 वस्तू देण्यात येणार आहेत. याच लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस वितरित सुद्धा होणार आहे. एकत्रितपणे सर्व गोष्टींची तपासणी करूनच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करत आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या तपासणी दरम्यान जर तुम्ही या ठिकाणी पात्र ठरत असाल तरच पैसे आणि या ठिकाणी या वस्तूंचा लाभ, बोनसचा लाभ तुम्हाला सुद्धा घेता येणार आहे. तर कोणकोणत्या गोष्टींची तपासणी सुरू आहे, कोणकोणत्या गोष्टींची तपासणी करून बहिणींना पैसे वाटप होत आहेत, तर याची माहिती आपण लगेच बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, एक KYC विषयी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. बघा, जर तुम्ही KYC केलेले असेल तर तुम्हाला हप्ता येणार आहे का, आणि ज्या बहिणीने KYC केलेलं नसेल त्यांना हप्ता येणार आहे का? कारण भरपूर लाडक्या बहिणींनी सकाळपासून प्रश्न विचारून या ठिकाणी मोबाईल सुद्धा हँग करून टाकलेला आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींनी KYC केलेले आहे आणि काही लाडक्या बहिणींनी KYC केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडणं 100% साहजिक आहे. कारण 90% लाडक्या बहिणींना वाटत आहे की आपण KYC केलेले आहे, त्यामुळे आपल्यालाच पैसे येतील, आणि ज्यांनी KYC केलेले नव्हते त्यांना वाटत आहे की आपण KYC न केल्यामुळे आपल्याला पैसे वाटप होणार नाहीत. परंतु लाडक्या बहिणींना, काल या ठिकाणी बुधवार 8 सप्टेंबर रोजी GR काढण्यात आला आणि त्या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की हे KYC लगेच होणं शक्य होत नसतं. म्हणजेच या KYC साठी 2 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळे KYC ची कोणती अट लावण्यात येणार नाही आणि आलेली नाही. बघा, पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहे. KYC केलेले असो तरी पण पैसे येत आहेत, KYC केलेले नसेल तरी पण पैसे वाटप होत आहेत. म्हणजेच KYC करो अगर ना करो, काळजी करायची गरज नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण काही महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. आता आपण या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत. बघा, सकाळपासूनच पैसे येतील अशा बातम्या आलेल्या होत्या, परंतु सकाळी पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज होत्या. परंतु ही नाराजी दूर करण्यासाठी दुपारी 1 वाजल्यापासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दुपारी 1 वाजल्यापासूनच पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज 9 सप्टेंबर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी महत्त्वाची तारीख ठरत आहे. बघा, 9 सप्टेंबर दुपारी 1 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप सुद्धा होतच आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज 9 सप्टेंबर दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सप्टेंबरचे 1500 रुपये आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी ऑक्टोबरचे 1500 रुपये, म्हणजेच सकाळ दुपारी 1 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सर्व बहिणींना 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होतील. परंतु लाडकी बहिणींनो, आता दिवाळी जवळ येत आहे. त्या पार्श्वभूमीवरती राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या दिवाळीच्या निमित्तानं गॅस कनेक्शनचे पैसे वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा वितरित होणार आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करण्याचे आदेश आताच राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत. एकंदरीत सर्व पात्र लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे 3000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये, दिवाळी बोनसचे 3000 रुपये आणि दिवाळीनिमित्त 10 वस्तू वाटप सुद्धा होतच आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत या ठिकाणी आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. म्हणजेच आज 9 सप्टेंबर, आजचा वार गुरुवार, उद्या 10 सप्टेंबर, उद्याचा वार शुक्रवार, परवा दिवशी 11 सप्टेंबर, परवा दिवशीचा वार शनिवार आणि त्याच्यानंतर 12 सप्टेंबरला रविवार येत आहे. रविवारी सर्व बँकांना सुट्ट्या असतात. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 3 दिवसांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. तशा प्रकारे काल शासनाकडून परिपत्रक GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही सणांना पैसे वाटप करत असतो. जर तुम्ही विचार केला तर मागच्या सर्व सणांना तुम्हाला काही ना काही पैसे मिळालेले आहेत. जर विचार केला तर तुम्हाला रक्षाबंधनच्या निमित्तानं ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये, होळीच्या निमित्तानं त्या महिन्याचे पैसे, त्यासोबतच जानेवारी महिन्यामध्ये संक्रांत असते तर त्या संक्रांतीला सुद्धा जानेवारीचे 1500 रुपये सणानिमित्त दिलेले होते. मार्च महिन्यामध्ये महिला दिन असतो तर त्या महिला दिनानिमित्त फेब्रुवारी मार्च या 2 महिन्यांचे 3000 रुपये दिले.
त्यासोबतच लाडक्या बहिणीनं दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला सप्टेंबरचे 1500 रुपये देण्यात येणार होते, परंतु राज्यामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हाहाकार झालेला होता, त्यामुळे शेतकरी बांधवांचं अतोनात नुकसान झालेलं होतं। त्यामुळे राज्य सरकारकडे जास्त प्रमाणामध्ये निधी उपलब्ध नसल्यामुळे दसऱ्याला पैसे आलेले नाहीत, म्हणजेच दसऱ्याला पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या। परंतु दसऱ्याचा लाडक्या बहिणींचा राग दूर करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला की लाडक्या बहिणींना दिवाळीच्या अगोदर पैसे वाटप केले तर लाडक्या बहिणी या पैशांमधून तेलाचा डबा घेतील, या पैशांमधून लाडक्या बहिणी साखर घेतील, या पैशांमधून मैदा घेतील, काही ज्या गोष्टी दिवाळीच्या फराळासाठी लागत असतात तर या सर्व गोष्टी घेतील। त्या दृष्टिकोनातून सप्टेंबरचे 1500, ऑक्टोबरचे 1500 हे 3000 रुपये बोनसचे पैसे, त्यासोबतच गॅस कनेक्शनचे पैसे आणि दिवाळीच्या निमित्तानं अजून किराणाच्या साहित्यामध्ये 10 वस्तूसुद्धा वाटप होत आहेत। एकत्रितपणे ही दिवाळी मागच्या 2 ते 3 वर्षांच्या दिवाळीपेक्षा सर्वात जास्त गोड होणार आहे। बघा, अंगणवाडी सेविकांना सुद्धा बोनस वितरित होत आहे। अंगणवाडी सेविकांसोबत ज्या मदतनीस असतात त्यांना सुद्धा बोनस देण्याचं या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमने जाहीर केलेलं आहे। परंतु लाडक्या बहिणीनं या ठिकाणी कोणत्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत, कोणत्या बहिणी पात्र ठेवण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच अपात्र बहिणींना पैसे येणार नाहीत, पात्र बहिणींना पैसे येणार आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अपात्र जिल्ह्यांची यादी आणि सरकारच्या माध्यमातून पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा पात्रतेच्या यादीमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, ज्यांचा जिल्हा अपात्रतेच्या यादीमध्ये असेल त्यांना पैसे जमा होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना या सर्व गोष्टींची काळजी तुम्ही लक्षात घ्यायची आहे, लक्षात घेऊनच तुम्हाला सुद्धा कळणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्रता तपासून पैसे सोडण्यात येत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा या पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, लाडकी बहिणींना लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी भर सभेमधून सांगितले आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी आपणवरती विश्वास ठेवू नका। लाडकी बहीण योजना ही राज्यातील गरीब कुटुंबातील लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, तर या योजनेचे हप्ते थोडेफार लेट येतात, परंतु 100% बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत असतात। बघा, लाडक्या बहिणीनं अजून एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही, कारण लाडक्या बहिणीनं शासनाने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेलाच पैसे वितरित होतील। तुम्हाला आता महिनाभर वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी अजून काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ते आनंदाचे निर्णय आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणीनं त्या अगोदर बघून घेऊयात की आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। तर हे बटन दाबत असताना कोणत्या जिल्ह्यांची नावे त्याच्यामध्ये टाकलेली होती, कोणत्या जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यांची, कोणत्या तालुक्यांमधील कोणत्या गावांची याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्याचीच माहिती बघून घेऊयात। बघा, लाडक्या बहिणीनं या ठिकाणी सप्टेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण सप्टेंबर महिना आता संपून गेला। सप्टेंबर महिना संपून गेला तरी पण बहिणींना पैसे आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राग धरून बसलेल्या होत्या। तर या लाडक्या बहिणींचा राग दूर करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला की लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अगोदरच दिला तर लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरेल, लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होऊन जाईल। बघा, लाडक्या बहिणीनं एकत्रितपणे सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होत आहे, त्याच पार्श्वभूमीवरती सर्व लाडक्या बहिणींना दिलासा सुद्धा मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणीनं आज 9 सप्टेंबर गुरुवार दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हे जे 2 महिन्यांचे 3000 रुपये वाटप होत आहेत, तर हे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहेत, तर याची माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, दुसरे व्हिडिओ पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणीनं शासनाने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल अशाच बहिणींना पैसे वाटप होतील, आणि ज्या बहिणींचं आधार कार्ड लिंक नसेल त्या बहिणींना पैसे वाटप होणार नाही। त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजचे म्हणजेच हप्त्याच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। बघा, लाडक्या बहिणीनं राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार KYCची सुद्धा महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। बघा, लाडक्या बहिणीनं भरपूर लाडक्या बहिणींना असं मनामध्ये प्रश्न पडलेले आहेत की आम्ही KYC करायची की नाही, कारण KYC केल्यामुळे आमचा अर्ज अपात्र होईल का, अशा पद्धतीने प्रश्न पडलेले आहेत। तर बघा, लाडक्या बहिणीनं आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघणार आहोत, पात्रता सुद्धा बघणार आहोत। त्या अगोदर
हा जो KYCचा मुद्दा आहे, हे जे KYCच्या भीतीमुळे तुम्ही KYC करत नाही तर ती भीती तुमच्या मनामधून जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने KYC कशामुळे करायला सांगितले आहे तर त्याचे 2 प्रमुख कारणे आहेत. याच्यामधलं जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण म्हणजे श्रीमंत बहिणींनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे. आणि लाडक्या बहिणींनो, जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण म्हणजे बीड जिल्ह्यामधील 14,000 पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने आम्ही सुद्धा महिला आहोत अशी सरकारची फसवणूक करून लाभ घेतलेला आहे. बघा एकंदरीत लाडक्या बहिणींनो, या फक्त 2 कारणांमुळे सरकारने KYCची प्रोसेस आणलेली आहे. KYC आणल्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये सुटसुटीतपणा येईल, लाडक्या बहिणीमध्ये साक्षरता येईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती दिलेली होती. परंतु काही बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आम्ही KYC करावी का, आम्ही KYC करायची नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता जर तुम्ही KYC केली आणि जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसतच नसतील आणि त्यांनी KYC केले तर त्यांचा अर्ज 100 आणि 101% अपात्र होणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो, सरकारला तुमचा सर्व डाटा त्या KYCच्या दरम्यान कळत आहे. जो तुम्ही OTP त्या ठिकाणी सबमिट करणार आहात त्या OTPच्या माध्यमातून तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे उत्पन्न किती आहे तुमचं, या सर्व गोष्टी सरकारला त्या OTPच्या माध्यमातून कळणार आहे. परंतु काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या बहिणी पात्र आहेत परंतु त्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत. तर त्यांनी काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामध्ये 2 कुटुंब असतील आणि 2 कुटुंबांची नावे एकाच रेशन कार्डवरती असतील आणि सरासरी तुमच्या घरामध्ये 4 महिला असतील तर याच्यामधील फक्त 2 महिला लाभ घेऊ शकतात आणि 2 महिलांना लाभ घेता येणार नाही. त्यामुळे एक आयडिया करायची आहे. तर ती आयडिया म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या तहसील कार्यालय असतं, तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय असतं, तर त्या कार्यालयामध्ये जायचं आहे. त्या कार्यालयामधील अन्न पुरवठा विभाग असतो तर त्या अन्न पुरवठा विभागामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी 2 कुटुंबांचे 2 वेगवेगळे रेशन कार्ड करायचे आहे. जर तुमच्याकडे अगोदरपासून पिवळं रेशन कार्ड असेल तर जे पहिलं कुटुंब असेल त्यांना पिवळं रेशन कार्ड राहिलं आणि जे विभक्त झालेलं कुटुंब असेल त्यांना आता सरकार केसरी रेशन कार्ड देत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, असं जर तुम्ही केलं तर प्रत्येक रेशन कार्डवरती 2-2 महिलांची नावे येतील आणि या 4 महिलांना लाभ घेता येणार आहे. परंतु जर तुमचं एकच रेशन कार्ड असेल आणि त्या रेशन कार्डवरती 4 महिला असतील तर सरकार फक्त 2 महिलांना लाभ देईल आणि एकाच रेशन कार्डवरती 4 महिला असल्यामुळे त्या 2 महिलांची लाभ बंद करू शकते. त्याच्यामुळे सोपी पद्धत आहे. KYC करण्याच्या अगोदर आपलं रेशन कार्ड फोडायचं आहे आणि त्यानंतर KYC करायचे आहे. कारण KYC साठी पूर्णपणे 2 महिने देण्यात आलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, घाई करू नका. जर घाई केली तर या ठिकाणी तुम्ही तुमच्याच पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखं होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या KYCचा पहिला प्रकार झाला. आता आपण दुसरा प्रकार सांगत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी खरोखर सरकारी कर्मचारी असतील आणि त्यांच्या मनामध्ये आता प्रश्न पडलेले असतील की आम्ही KYC केले तर आम्ही 100% सापडणार. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता सध्याच्या स्थितीला जसे हप्ते घेत आहात तसेच हप्ते घेत राहा. परंतु KYC केले तर तुमचा लाभ 100 आणि 101% बंद होणार आहे. आणि कधी ना कधी जर सरकारला कळलं की तुम्ही सरकारी कर्मचारी आहात तर त्यावेळेस तुमच्याकडून मागचे घेतलेले सर्व पैसे वसूल केले जातील आणि तुमच्यावरती कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल. त्यामुळे जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्ही एकतर KYC करू नका आणि आपला जो अर्ज आहे तर तो अर्ज सरेंडर करून टाका आणि घेतलेले पैसे सरकारला देऊन टाका, जेणेकरून डोक्यामागं कोणतंही टेन्शन राहणार नाही. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, KYCचा तिसरा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, हा जो तिसरा प्रकार आहे तर तो तिसरा प्रकार म्हणजे काही लाडक्या बहिणी जिथं जी इन्फॉर्मेशन बरोबर टाकायची आहे तर ती माहिती चुकीची टाकत आहेत. म्हणजे सरकारने काय विचारलेलं आहे की तुमच्याकडे गाडी नाही ना, तर ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणी टाकत आहे की नाही. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने प्रश्नच उलट विचारलेला आहे, त्यामुळे तुम्हाला उत्तर सुद्धा उलट द्यायचं आहे. तिथं जर सरकारने विचारलं की तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे का, त्यावेळेस तुम्ही नाही म्हणून टाकायचं आहे. परंतु सरकारने प्रश्न काय विचारलेला आहे की लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे गाडी आहे, मग त्या ठिकाणी तुम्हाला नाही म्हणून क्लिक करायचं आहे. जर तुम्ही होय क्लिक केलं तर सरकारला वाटणार आहे की तुमच्याकडे गाडी आहे. बघा, त्यामुळे अशा बहिणींचे अर्ज सुद्धा
अपात्र होऊ शकतात। परंतु लाडक्या बहिणींना राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी KYC करा। ज्या गरजू असतील, ज्या बहिणी पात्र असतील त्यांना लाभ भेटत राहील। त्यांच्या टाळवर चलोनी खाण्याचं श्रीमंत बहिणींनी काम करू नये, पुरुषांनी सुद्धा काम करू नये, अशा पद्धतीची माहिती सरकारने दिलेली आहे। बघा, एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या तुफान व्हायरल होत होत्या। परंतु काल प्रत्यक्षामध्ये GR आला, तर त्या GR आल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे। कारण लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून बातम्या ऐकून कंटाळल्या होत्या। परंतु शासनाने GR काढल्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींना 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होत आहे। 22 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पाडवा आहे, तर त्या पार्श्वभूमीवर ते सरकारच्या माध्यमातून GR काढण्यात आलेला आहे। या GRच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता बघा 12 ऑक्टोबरच्या अगोदर विस्तार होईल। म्हणजेच लाडक्या बहिणींना 9 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर, 11 ऑक्टोबर तर अशा या दिवसांमध्ये हे सर्व पैसे बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होतील। सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार। परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत नसतील तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार नाहीत। अशा बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, बीड, जालना, अहमदनगर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, जळगाव, नंदुरबार अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होतील। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची 20 ऑक्टोबरच्या अगोदर प्रतीक्षा संपेल। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होईल आणि लाडक्या बहिणींना लगेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा विस्तार होईल, अशा पद्धतीने शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेल्या आहे। त्यामुळे पात्र बहिणींनी काळजी करू नये, अपात्र बहिणींनी लाभ घेऊ नये, अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना संपूर्ण सविस्तर माहिती दिली। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना जय महाराष्ट्र।